विविध भारती पुणे लौकिका रास्ते सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुण्याची ओळख असणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेच्या 42 किलोमीटरच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये इथिओपियाचा हैमानूत आगेन्यू विजेता ठरला, तर इथिओपियाचाच डेरेजे उलेमो उपविजेता ठरला आहे. लष्कराचा खेळाडू तीर्थकुमार पून हा आंतरराष्ट्रीय गटात तिसरा तर भारतीय गटात पहिला आला. महिला गटात साक्षी जड्याळ ही महिला गटात पूर्ण मॅरेथॉनची विजेती ठरली, तर मेरेसत तुलू ही इथिओपियाची धावपटू उपविजेती ठरली. याच देशाची वारे बाँटू दिमेसे तिसऱ्या स्थानावर राहिली. 21 किलोमीटरच्या हाफ मॅरेथॉनमध्ये महिलांच्या गटात हरियाणाची भारती सिंग विजेती तर नाशिकची रवीना गायकवाड उपविजेती ठरली. पुरुषांच्या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत भारतीय खेळाडूंचं वर्चस्व पाहायला मिळालं. सचिन यादवनं या गटात अव्वल स्थान पटकावलं. राज तिवारी आणि मुकेश कुमार अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राहिले. याशिवाय 10 किलोमीटर प्रकारात अभिषेक देवकाते, 5 किलोमीटर प्रकारात सुहास सावरतकर आणि व्हीलचेअर गटात सोमनाथ जाधव अव्वल आले. स्पर्धेला आज पहाटे 3 वाजता सणस मैदानापासून सुरुवात झाली. स्पर्धेमध्ये 70 परदेशी खेळाडूंसह 15,000 धावपटूंनी सहभाग नोंदवला. विजेत्यांना पुणे महापालिकेच्या वतीनं 30 लाख रुपयांपर्यंतची पारितोषिकं प्रदान करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून विमान उड्डाणांवर झालेल्या परिणामामुळे भारतीय रेल्वे सेवेनं आपल्या विविध विभागांमध्ये पुढच्या 2 दिवसांसाठी 89 विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची घोषणा केली आहे. मध्य रेल्वे विभागात पुणे ते बेंगळुरू, पुणे ते दिल्ली आणि मुंबई ते दिल्ली यासह विविध मार्गांवर 14 विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. राज्य सरकारनं 2027 पर्यंत शून्य कुष्ठरोग प्रसाराचं ध्येय निश्चित केलं आहे. त्यामुळे राज्यभरात कुष्ठरुग्ण शोध मोहीम राबवण्यात येत आहे. जास्तीत जास्त नवीन कुष्ठरुग्ण शोधून त्यांच्यावर औषधोपचार सुरू करणं आणि संसर्गाची साखळी खंडित करणं हा उद्देश या मोहिमेमागे आहे. ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर अंतिम अहवाल सरकारकडे सादर करण्यात येईल अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत कुष्ठरुग्ण शोध मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत 8,66,00,000 लोकसंख्येचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यात ग्रामीण भागावर अधिक भर देण्यात आला आहे. ग्रामीण भागामध्ये दुर्गम परिसरासह संपूर्ण लोकसंख्या आणि शहरी भागात झोपडपट्टी भाग, स्थलांतरित कामगारांच्या वसाहतीसह 30% लोकसंख्येची तपासणी करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. या मोहिमेत 1,73,00,000 घरांचं सर्वेक्षण करण्यात येत आहे अशी माहिती आरोग्य विभागानं दिली. गुलटेकडी इथल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यातून सुमारे 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. तसंच कोथिंबिरीच्या 1.5 लाख तर मेथीच्या 80,000 जुड्यांची आवक झाली. पालेभाज्यांची आवक वाढली असली तरी मागणी कायम असल्यानं दर स्थिर आहेत. लग्नसराईचा हंगाम संपत आल्यानं फूल बाजारात फारशी मागणी नसून सुट्ट्या फुलांचे दर निम्म्यानं खाली आले आहेत. संकष्टी चतुर्थीनिमित्त आज पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंदिरात पालेभाज्यांची आरास करण्यात आली होती. पुण्यात आता भारतातील वेगवेगळ्या राज्याची संस्कृती पुणेकरांसह पर्यटकांना अनुभवता येणार आहे. त्यासाठी पुणे महापालिकेकडून देशभरातील 29 राज्यांच्या संस्कृतीच्या संकल्पनेवर आधारित उद्यानं उभारण्यासाठी आराखडा करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली. त्यासोबतच महापालिकेची अनेक उद्यानं जुनी झाल्यानं ती पुनर्विकसित केली जाणार असून यासाठी शहरातील वेगवेगळ्या कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मदत घेऊन अनोख्या संकल्पनांवर ती उभारली जावीत अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत. शहरात महापालिकेची सुमारे 220हून अधिक उद्यानं असली तरी त्यातील काही ठराविक उद्यानंच वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित आहेत. याच उद्यानांना पर्यटक मुख्यत्वे भेट देतात. त्यामुळे सर्वच उद्यानं पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी तयार केली जावीत. तसंच शहरात सार्वजनिक ठिकाणे, मुख्य चौकांमध्ये सुशोभीकरण करावं यासाठी आयुक्त राम यांनी नुकतीच बैठक घेतली. पुणे आणि परिसरात आज किमान तापमान 12.9 नोंदवलं गेलं. उद्याही साधारणपणे असंच तापमान राहण्याचा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.